महाराष्ट्रातील विविध प्रतिष्ठानांनी देखील संस्थेस गौरविले आहे. नमस्कार. सौ मंगला सुनील वाघ, अध्यक्ष निवडाई शैक्षणिक सांस्कृतिक महिला मंडळ धुळे श्री संस्कार मातृमंडळ मुलींचे बालगृह व कार्यशाळेच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेवा कार्याची दखल घेऊन तर्पण संस्थेने दिलेला पुरस्कार आम्हाला प्रेरणादायी असून तर्पण संस्थेचे व मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मी मान्यवरांना सांगते त्यांना पुरस्कार प्रदान करावा. मान्यवरांचे धन्यवाद. धन्यवाद. मी फक्त एक अनाउन्समेंट करणार आहे. हा जो मला पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल मी खरंच मनापासून आभारी आहे सरांचे. आमच्या बालगृहातल्या मुलामुलींचे प्रश्न ज्या पद्धतीने ते उचलून धरत आहेत हाच माझा सन्मान आहे आणि पहिले तो उचलून धरावा हाच मी सन्मान समजते. आणि आता जी काही मला रक्कम मिळालेली आहे तर ती रक्कम मी त्यातली अर्धी रक्कम जाणीव संस्थेला मी हे करते देऊ इच्छिते आणि ती उर्वरित रक्कम जी आहे तर ती आता जे सरांनी सांगितलं की माहेर उभं करणार आहे तर त्यातली माझी पहिली देणगी मी देऊ इच्छिते. तर सर आणि जाणीव संस्था आमचा जो मनोज पांचाळ आहे माझा भाऊ मनोज दादा वहिनी आणि सर श्रेया मॅडम प्लीज सर या मी तो चेक तुम्हा चौघांना देऊ इच्छिते. माझी विनंती तुम्ही स्वीकारावी. माझं हे दोन्ही माहेर आहे आणि या दोन्ही माहेरासाठी हे मी देऊ इच्छिते आहे. मी गगनजी माहुरकर यांना व्यासपीठावर बोलवते. I would like to introduce Dr. Huzaifa Khoraikawala. So he is the CEO, Executive Director of Wockhardt Limited, the world famous pharmaceutical company like who work with on the COVID vaccine. Along with that, he is the CEO for the Wockhardt Foundation. He is the chairman for Bharam Technology and Services. He is the founder for the World Peacekeeper Movement. He is the chairman for Global Justice Love Peace Summit. This summit is basically like working on the concept is हिंदी में बोलता हूँ इस चीज़ को मैं. दुनिया में जो अभी इतना आतंकवाद और ये जो मतलब जिसपे सबसे ज़्यादा चर्चा की जरूरत है कि पीस कैसे दुनिया भर में लाया जाए, तो इसके लिए उन्होंने 13 अप्रैल को एक मूवमेंट शुरू की हुई है यूएसए ये दुबई में, जहाँ पर
अलग अलग हेड ऑफ स्टेट्स को बुलाया गया है, नोबेल पीस लॉरेट्स को बुलाया गया है, तो जहाँ पर इस चीज़ के ऊपर मंथन किया जाएगा, तो ये एक उन्होंने बहुत अच्छा इनिशिएटिव शुरू किया है। इसी के साथ साथ वो चेयरमैन मुश्तरी टेक्नोलॉजीज के हैं और वो चेयरमैन एनसिक प्राइवेट लिमिटेड के हैं। मैं उनको कहूँगा कि स्टेज पे आके कुछ बोले। थैंक यू। नमस्ते। मैं दर्पण फाउंडेशन के मैनेजिंग डायरेक्टर श्री श्रीकांत जी, जो एमएलसी है, और डायरेक्टर गगन जी मल्होत्रा और उनके वाइफ, और ये सब लोग दर्पण फाउंडेशन में बहुत अच्छा काम कर रहे हैं। और दर्पण फाउंडेशन में खासकर यतीम बच्चों के लिए बहुत अच्छा काम किया है। और जब 18 साल के बाद यतीम बच्चे ऑर्फनेज के बाहर चले जाते हैं, तभी दर्पण फाउंडेशन उनको ट्रेनिंग देता है, स्किल ट्रेनिंग, एजुकेशन ये सब देता है, और उसको अच्छी जगह जॉब दे देता है। इसके पहले जो ऑर्फन बच्चे 18 साल के बाद चले जाते थे, वो क्रिमिनल एक्टिविटी में बहुत ये हो जाते थे। तो दर्पण फाउंडेशन में 1200 बच्चों से ज़्यादा इसकी ये खिदमत की है, और ये बहुत बड़ा अचीवमेंट है। और ये छोटी शुरुआत है, पर ये बहुत स्ट्रॉन्ग फाउंडेशन है, और मैं उनको मेरी बधाई देता हूँ। अभी हमारी एक संस्था है जो ग्लोबल जस्टिस लव एंड पीस समिट, वो दुबई में अप्रैल 12 और 13 2025 में होने वाली है, और उधर हम वर्ल्ड के 12 नोबेल पीस विनर आने वाले हैं, और टोटल 72 स्पीकर आने वाले हैं। और दुनिया में जो थॉट लीडर है वो एक प्लेटफॉर्म में आएंगे और जस्टिस लव एंड पीस के बारे में वो उधर चर्चा करेंगे। और ये वर्ल्ड लार्जेस्ट प्राइवेट समिट होगी जस्टिस लव एंड पीस के ऊपर, जिसमें 2800 डेलीगेट होंगे और 28 अवार्ड होंगे। और गगन जी मल्होत्रा जो है हमारे डायरेक्टर है समिट में, और उन्होंने भी बहुत अच्छे स्पीकर लेके आए हैं। तो ज़रूर आप बन सके तो ज़रूर आना, इधर दुबई में है। और मेरी बेस्ट विशेस दर्पण फाउंडेशन को। थैंक यू फॉर इनवाइटिंग मी एंड आई विश यू ऑल द बेस्ट। थैंक यू। धन्यवाद. प्रस्ताव यांचा जनमानसातून नसे कागदांवरचा भार, जनकल्याणाचे प्रयोग यांचे चालती अखंड अपरंपार. प्रेरणा मिळे तुम्हा आम्हा जेव्हा सत्कार यांचा होईल, आपसुख टाळ्या पडतील आणि आनंद द्विगुणित होईल. जरा जोरदार टाळ्या होईल बघा. मी पुढील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. माननीय नित्यानंद चरणदास. हरे कृष्णा। सबसे पहले मैं श्रीकांत जी को धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने हमें यहाँ आने का आमंत्रण दिया, और जैसा सोचा था उससे ज़्यादा ही कुछ पाया। क्योंकि जिस तरह से युग आगे बढ़ रहा है, कलयुग, तो लोगों में हम देखते हैं स्वार्थ बढ़ता जा रहा है, बहुत मतलबी होते जा रहे हैं। लेकिन
शास्त्रों में बताया गया है कि जब भगवान को ज्यादा देते हैं, कोई बड़ा पद दिया है, धन दिया है, शक्ति दी है, तो उसका प्रयोग भगवान चाहते हैं हम सेवा के लिए करें, लोगों की सेवा के लिए वो मिलता है। जैसे इंग्लिश में कहावत है, when more is given more is expected। और धर्मशास्त्रों में बताया गया है कि अगर किसी को कोई पद मिला है तो उसके ऊपर जितने भी लोग निर्भर हैं, जो उससे प्रेरणा लेते हैं, उनका 1/6 हिस्सा 1/6 कर्म उसको भोगने पड़ते हैं, अच्छे और बुरे दोनों। तो अगर वो सही ढंग से चलेगा तो उससे प्रेरणा लेने वाले लोग भी अच्छे ढंग से चलेंगे, तो उसको उनका अच्छा कर्म मिलेगा। अगर वो गलत करेगा तो उसके पीछे चलने वाले लोग भी गलत करेंगे और उसका बुरा कर्म उसको भोगना पड़ेगा। तो जिस तरह से स्वार्थ बढ़ता जा रहा है, उसके विपरीत ये तर्पण फाउंडेशन श्रीकांत जी यहाँ पे कर रहे हैं और उनकी पूरी टीम। जैसे एक आपको उदाहरण देता हूँ, एक बार एक कंपनी थी, एक कंपनी ऑफिस है, और उसमें जो एक काम करने वाला व्यक्ति सुबह सुबह नीचे खड़ा है और अचानक से गेट में एंट्री होती है, प्रवेश होता है उनके बॉस का, और बॉस ने एक नई गाड़ी खरीदी और एकदम चमक रही है। तो वो जो एम्प्लॉय था, काम करने वाला, उनको देखता है, वाह सर, नई गाड़ी। तो बॉस बाहर निकला, मुस्कुराते हुए पास आया, उसके कंधे पे हाथ रखा, कहता देख, अगर तू मन लगा के काम करेगा, ओवर टाइम करेगा, बोनस भी नहीं मांगेगा और दूसरों को भी प्रेरणा देगा ऐसा करने के लिए, तो अगले साल मैं इससे भी अच्छी गाड़ी लूंगा। उल्टा। तो ये किसी भी लीडर की पहचान नहीं है। लीडर का अर्थ है सेवा। जितना बड़ा लीडरशिप पोजीशन उतनी बड़ी सेवा। तो जिस तरह से एक सेवा करनी अच्छी बात है, वो एक तरीका है, लेकिन जिस तरह से श्रीकांत जी बोल भी रहे थे, वो समझ में आ रहा है कि मन से सेवा कर रहे हैं। और हम जैसे बीज बोते हैं वैसे ही फल मिलते हैं। एज यू सो सो शैल यू रीप। जैसे शिव जी और पार्वती जी के बीच में एक बड़ा प्रसंग आता है महाभारत में, तो केवल कर्म के ऊपर है, कम से कम 100 पेज का कॉन्वर्सेशन है, प्रसंग बातचीत है। तो उदाहरण के लिए जैसे पार्वती जी पूछती हैं शिव जी को, कई बार हम देखते हैं एक व्यक्ति पूरे जीवन केवल गरीबी में बिताया, लेकिन जीवन के अंत में अचानक से उसको कैसे धन मिल जाता है और धनी हो जाता है कुछ सालों में, और उस तरह से धनी रूप में जीवन छोड़ता है। ऐसा क्यों होता है? तो शिव जी कहते हैं क्योंकि उसने पिछले जन्म में जब उसके पास सब कुछ था, तो उसने केवल उसको अपने लिए प्रयोग किया, अपने आनंद के लिए, अपने मजे के लिए, अपने सुख आराम के लिए। और लेकिन जब उसको बुढ़ापा आया तो उसको थोड़ा सा भगवान ने बुद्धि उसको मिला, और तब उसने बांटना शुरू किया जो उसके पास था। तो जितने समय के लिए उसने वो चीजों का प्रयोग केवल अपने लिए रखा, उतने समय तक उसको इस जन्म में उन चीजों से वंचित रखा गया। कर्म का सिद्धांत। और जब उसने बांटा, उतने समय में वो सब उसको मल्टीप्लाई होकर वापस मिल गया। तो जनरली हम लोग इस जगत में देखते हैं कि लोग सोचते हैं अपने लिए इकट्ठा करो, इससे हम धनी बन जाएंगे, इससे हम शक्तिशाली बन जाएंगे। बट मैंने कुछ दिनों पहले एक शास्त्र में बहुत अच्छी बात पढ़ी, जिसमें लिखा गया था कि अगर आपको ये अचीव करना है, ये गेटवे, ये करना है, ये करना है। एंड एक चीज लिखी कि इफ यू वांट टू गेट रिच देन चैरिटी इज द गेटवे। कर्मों का सिद्धांत है कि जो आप बांटते हैं वो वापस मिलेगा। अगर आपको सुख चाहिए जीवन में, तो सुख बांटिए लोगों में। आपको आनंद चाहिए, आनंद बांटिए। आपको धन चाहिए, बढ़ता रहे, धन बांटिए। अगर आपके पास 100 रुपए है, 80 रुपए रखिए, 20 रुपए दीजिए, जिसको आवश्यकता है, उससे आपका बढ़ता जाएगा। तो आज तक कोई भी व्यक्ति बांटने से कभी गरीब नहीं हुआ, ये याद रखिए। तो कर्म का सिद्धांत है, जो आप देंगे वही वापस मिलेगा।
इसलिए ये बहुत बड़ी प्रेरणा है। श्रीकांत जी कुछ दिन पहले मंदिर में देखा था मैंने उनको, कुछ एक प्रोग्राम के लिए आए थे अपने परिवार के साथ, तो दूर से ही दर्शन हुए थे इनके, बट आज पहली बार देखा कि इतने प्रेम से, इतने भाव से, इतने लोगों का उन्होंने कल्याण किया, और उनका जो एंथुसियाज्म है, उत्साह है, उससे डेफिनेटली पता चलता है कि भविष्य अच्छा ही होगा। क्योंकि जैसा मैंने बताया, जैसा हम कार्य करते हैं वही कहीं घूम के वापस आएगा। अंत में एक बहुत कर्म का एक इम्पोर्टेंट सिद्धांत बताता हूँ। कई बार हम जब अच्छाई करते हैं लोगों के प्रति, और अगर उनसे हमको कुछ ना मिले तो लोग दुखी हो जाते हैं। जैसे मान लीजिए आपने किसी के साथ घर परिवार में ही होगा, समाज में होगा, बहुत अच्छा किया उनके प्रति, लेकिन उनसे आपको उल्टा बुरा बर्ताव मिल रहा है या कुछ नहीं मिल रहा है, तो हम दुखी हो जाते हैं, तो सोचते हैं कि अच्छा क्यों रख रहे हैं, फिर छोड़ दें। लेकिन यहाँ पे हम लोग थोड़ा सा गलती कर बैठते हैं, क्योंकि कर्म का सिद्धांत क्या है, जो आप करेंगे, जो आप देंगे, वो आपको वापस मिलेगा। जरूरी नहीं है उसी व्यक्ति से। तो कई बार हम लोग किसी पर अच्छा करते हैं बिना सोचे समझे, क्यों इच्छा भी नहीं करते, वो क्या कर लेगा, मतलब हमारे लिए क्या अच्छा कर सकता है, लेकिन उसमें वो क्षमता नहीं है हमारे लिए कुछ अच्छा करने की। लेकिन जो अच्छाई है वो घूम के कहीं ना कहीं से वापस जरूर आएगी। तो अगर हमने किसी को खुश किया है, सुख दिया है, उसमें भले वो क्षमता ना हो, लेकिन जो सुख है वो कहीं ना कहीं से घूम के हमारे पास आएगा। और उसी तरह अगर हम कभी किसी व्यक्ति को दुख देते हैं और ये सोचते हैं कि ये क्या बिगाड़ लेगा मेरा, तो याद रखिए वो बिगाड़ ना पाए, लेकिन वो दुख कहीं ना कहीं से किसी न किसी रूप में वापस घूम के हमारे पास अवश्य आएगा। इसलिए और इसी के साथ मैं अपने इस थोड़े से शब्दों को विराम देता हूँ, और फिर से धन्यवाद श्रीकांत जी और माननीय अतिथियों को भी, काम संजय जी, अदिति जी एंड बाकी सभी, गोयल जी, और जिनको भी आज पुरस्कार मिले। और हम भी अपने आप को भाग्यशाली मानते हैं कि आज थोड़ा सेवा का मौका मिला है इस्कॉन फूड फॉर लाइफ की तरफ से। और श्रीकांत जी, हमारा आपसे ये वादा है कि अगले साल से आपके इस प्रोग्राम का प्रसाद आगे से आपको बोलना नहीं पड़ेगा, हमारी तरफ से ही रहेगा। हरे कृष्ण। धन्यवाद नित्यानंदजी. आजचाही प्रसाद यांच्याच तर्फे आहे. न्यावियाचा आणि तुक्याचा तोच माझा वंश आहे. न्यावियाचा आणि तुक्याचा तोच माझा वंश आहे. माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. मी पुढील मान्यवरांना इथे येण्याची विनंती करते. माननीय कृष्णकुमार गोयल यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. आदरणीय मंच, उपस्थित दर्शन फाउंडेशन व दर्पण फाउंडेशन प्रेम करणारे असंख्य शेकडो बंधू भगिनी, काल 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा झाला. या निमित्ताने सर्व युवकांना मी मनापासून शुभेच्छा देतो. या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचे व युवा पुरस्कारांचे मनपूर्वक स्वागत करतो. दर्पण फाउंडेशनच्या वतीने 4था दर्पण युवा पुरस्कार सोहळा म्हणजे आपल्या तरुणाईच्या कर्तृत्वाचा गौरव व प्रेरणा देणारा सोहळा आहे असं मी मानतो. दर्पण फाउंडेशन संस्थापक श्रीकांत भारती यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. श्रीकांतजींचा आणि माझा परिचय खरं म्हणजे इस्कॉनमध्ये माझे मित्र संजय भोसले इथं बसलेले आहेत, त्यांच्यामुळे 2 वर्षापूर्वी झाला. आणि हळूहळू जेव्हा मला त्यांचं काम लक्षात आलं तर फार मोठं काम श्रीकांतजी करत आहे. आज आपण पाहिलं असेल की वेगवेगळ्या विविध क्षेत्रातील लोकांचा या ठिकाणी पुरस्कार देणं फार सोपं असतं, पण ते खरे पुरस्कार शोधून काढून त्यांना पुरस्कार देणं हे महत्त्वाचं. मला वाटतं आज जे तिन्ही आपण निवडले या पुरस्कारामुळे त्या पुरस्काराची हे उंची वाढते असं मला वाटतं. आणि तिघांचं कार्य आपण पाहिलं असेल
तर खरोखर आपल्याला माहीत नाहीये. आणि जेव्हा आपण समाजापुढे हे लोक येतात तेव्हा आपल्याला कळतं की काय काय पद्धतीचे लोक सामाजिक काम करत असतात. आणि म्हणून मला वाटतं जसं म्हटलं जातं ना की जिसका कोई नहीं होता उसका भगवान होता है, तर मी असं म्हणेन जिसका कोई नहीं होता उसका श्रीकांत भारती होता है असं म्हटलं तर वावलं ठरणार आहे. समाजाला दिशा देणाऱ्या भविष्यासाठी योगदान देणाऱ्या शक्तीला प्रोत्साहन देण्याचा हा कार्यक्रम एक महत्वाचा टप्पा आहे असं मला वाटतं. आणि आजच्या या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती आता त्यांनी सांगितले की संवेदनशील सभापती आहेत. रामभाऊ खरं सांगतो म्हणजे तुमच्यासारखे युवा सभापती पहिल्यांदाच विधानसभेला आहे, पण विधान परिषदेला पहिल्यांदा नाही. आणि मला खात्री आहे तुम्ही ज्या चेअरवर बसतात त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खूप चांगले प्रश्न आपण या निमित्ताने सोडवा. आणि तुमच्या उपस्थितीमुळे आजचा कार्यक्रम अधिक प्रेरणादायी बनला आहे असं माझं मत आहे. महाराष्ट्र महिला व बालकल्याण विभागाचे मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समर्थपणे राबवून कोट्यवधी देऊन महिलांच्या जीवनाला आधार दिला आहे. त्यांनी तरुण महिलांना सशक्त करण्यासाठी घेतलेल्या विविध उपक्रमांनी समाजात सकारात्मक बदल घडवेल अशी मला आशा आहे. वोकार्ड लिमिटेडचे कार्यकारी संचालक हुसेन खोराकीवाला आरोग्य व समाज कल्याण क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहेत. अध्यात्म व समाजसेवा याचा सुरेख संगम साधणारे नित्यानंद चरणाला ज्यांना आपण आता या ठिकाणी ऐकलं ते देखील या मंचावर उपस्थित आहे. या सर्व प्रेरणादायी व्यक्तीमुळे या मंचाची उंची खूपच वाढली आहे असं मला वाटतं. मित्र हो, आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आपले पंतप्रधान नेहमीच म्हणतात की 65% लोक आपले तरुण आहेत आणि 35 वर्षाखाली तरुणांची संख्या आपल्या देशात जवळजवळ 65% आहे. ही युवा पिढी हीच आपली ताकद आहे. या युवा पिढीला शिक्षण, आरोग्य याबरोबर चांगला रोजगार देण्याची गरज आहे. आणि मला वाटतं श्रीकांतजी हेच मोठं काम आपण करताय. कारण त्यांचं कोणी नाही जर तुम्ही आहे. आणि अशा लोकांच्या मागे कोण उभा राहत नाही, पण आपण आहात. इंटरनेट, मोबाईल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आदीमुळे तरुण पिढी सारा जगाला सदैव कनेक्ट राहिली आहे. जगातील ज्ञानाचे भंडार त्यांच्यासमोर एका फिंगरवर उभे आहे. त्यामुळेच कर्तृत्वाच्या कोट्यवधी संधी आजच्या युवा पिढीसमोर उपलब्ध आहे. कोणतेही काम करताना अथवा जबाबदारीचा स्वीकार करताना कॅन आय हा प्रश्न न विचारता आय कॅन हा आत्मविश्वास त्यांनी सदैव बाळगला पाहिजे असं माझं मत आहे. याबरोबरच एज्युकेशन, नॉलेज आणि विजडम याची जोड देखील सदैव दिली पाहिजे. आपले आई वडील आणि गुरुजन यांनी केलेले संस्कार हीच युवा वर्गाची श्रीमंती आहे असं मला वाटतं. याबरोबर समाजातील अभागींना मदत करण्याची संस्कारही प्रत्येकाने आता रुजला पाहिजे. सर्व गोष्टी सरकार करेल असं न वाटतं स्वतःचे करिअर करीत असताना समाजात मागे पडलेला देखील हात देऊन पुढे नेण्याचा आत्मविश्वास युवकांनी बाळगला पाहिजे. मला वाटतं या भारतामध्ये श्रीकांत भारतीचे असे 1000 जण तयार झाले तर कोट्यवधी लोकांचा हा प्रश्न मार्गी लागेल. आणि त्यांच्यापासून आपण ही प्रेरणा घेऊया. मला वाटतं की त्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा काही आधार नव्हते. आणि यामुळे देशावर अथवा समाजात संकट आले, आपत्ती आली तरी पुढे धावणारा तरुणच असतो. या युवा वर्गातून उद्याचे देशाचे नेते बनणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला देश महासत्ता बनण्यासाठी योग्य धोरणे अवलंबली आहे. तोच वारसा युवा पिढीने पुढे नेला पाहिजे. युवा पिढीने जात, धर्म, पंथ, भाषा याचा दुर्व्यवहार न बाळगता आपले कर्तृत्व, नेतृत्व फुलवत राहावे. तरुणाप्रमाणे तरुणांनी देखील मोठ्या प्रमाणात शिकावे व स्वतःचे जीवन फुलवावे. अनेकदा देशाने माझ्यासाठी काय केले असा प्रश्न युवा पिढी विचारते. त्याऐवजी मी देशासाठी काय केले हा प्रश्न युवकांनी स्वतःला विचारला पाहिजे असं मला वाटतं. समाजाचे आपल्या प्रत्येकावर ऋण आहे. त्यातून उतराई होण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने केला पाहिजे. याबरोबर निसर्गातील वृक्ष, झाडी, प्राणी, पक्षी यांची काळजी घेण्याचं व त्यातून पर्यावरण संवर्धन करीत ग्लोबल वॉर्मिंग जागतिक संकट कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सध्या समाजसेवेवर आपल्या कामाच्या तासाचे बंधन कमीच असते. त्यावेळी आपण ते घालून घेतलं पाहिजे की दिवसातून 1 तास तरी मी समाजसेवा करेन. आणि त्यामुळे सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करणारी युवा शक्ती ही खऱ्या अर्थाने देशाची ऊर्जा आहे व ही ऊर्जाच आपल्या देशाला महासत्ता बनवेल हा विश्वास मला वाटतो.
आज पुरस्काराने सन्मानित युवा पिढीचे मी पुनश्च अभिनंदन करतो आणि उद्या 14 जानेवारी संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. खरोखर खूपच सुंदर, भावनात्मक, संवेदनशील आणि आपण संपूर्ण हॉल भरलेला आहे. विविध समाजातील, विविध महाराष्ट्रातून वेगवेगळे लोक इथं आले. अशा पद्धतीचा कार्यक्रम मी पहिल्यांदा या ठिकाणी अटेंड करतोय. त्यामुळे श्रीकांतजी तुमचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं, सर्व डायरेक्टरचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्ही पुरस्कार मी सलाम करतो तुमच्या कार्याला. मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. कृष्ण कुमार गोयल जी के लिए एक लाइन मैं बोलूंगा. आज उन्होंने हमारे लिए एक बहुत बड़ा योगदान दिया है. 112 अनाथ बच्चों के लिए उन्होंने मोबाइल आज उन्होंने गिफ्ट किया है सारे बच्चों के लिए. तो मैं चाहूंगा कि उसका जो पैसा बच्चे हैं अपने हाथों से श्रीकांत जी को दीजिए. खूप खूप धन्यवाद. आम्ही दरवर्षी मुलींना मोबाईल देत असतो. त्या अंतर्गत आदितीताई आणि राम शिंदेजी यांच्या मार्गदर्शनापूर्वी मी प्रतिनिधी स्वरूपामध्ये 5 मुलींना व्यासपीठावर बोलवते. मान्यवरांना विनंती करते त्यांनी मोबाईल प्रदान करावे. नीता जाधव, अश्विनी माने, सपना चव्हाण, गायत्री खुडे, अश्विनी वाघमारे आणि सत्यम शिंदे. धन्यवाद. मी आजच्या मुख्य मार्गदर्शक आदितीताईंना विनंती करते त्यांनी मार्गदर्शन करावे. तर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या या 4थ्या तर्पण युवा पुरस्कार आणि या पुरस्काराच्या निमित्ताने ज्यांच्या हस्ते आजचा आपला हा पुरस्कार सोहळा पार पडत आहे ते वरिष्ठ सभागृहाचे विधान परिषदेचे सन्माननीय सभापती माननीय राम शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांनी मला या ठिकाणी आवर्जून आमंत्रित केलं आणि आम्हाला सगळ्यांनाच आज एका व्यासपीठावर उपस्थित राहण्याची संधी दिली. त्या आदरणीय आमदार आणि तर्पण फाउंडेशनचे संस्थापक श्रीकांतजी भारतीय, त्याचबरोबर कृष्णकुमारजी गोयल, नित्यानंदजी चरणदास, डॉक्टर विजयफा राखीवाला, परागजी, मिसेस भारतीय, उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, समोर जमलेले सर्व सन्माननीय आमंत्रित आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्यांना पुरस्कार देण्याची संधी आम्हाला सगळ्यांनाच आज प्राप्त झाली त्या गायत्री पाठक, अशोकजी देशमाने, त्याचबरोबर वाघताई, त्यांच्या समावेत आलेले त्यांचे सर्व कुटुंबातील सदस्य, त्यांच्या
सोबत अनेक वर्षांपासून काम करत असणारे त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सन्माननीय पत्रकार बंधू आणि भगिनी, आज स्वामी विवेकानंदजींना आपण स्मरण करून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि त्यांच्या काही ओळी आहेत. अराइज अवे अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. दर्पण फाउंडेशनला या ओळी खऱ्या अर्थानं तंतोतंत या ठिकाणी सूट होतात, कारण आपण प्रत्येक जण दिवसाची सुरुवात करत असतो, प्रत्येक जण उठत असतो, पण त्या दिवसभरामध्ये आपण काय काम करतो याला जास्त महत्त्व असतं. आणि गेल्या 4 वर्षापासून आपण हा पुरस्कार देत आहात. पुरस्कार ही त्या व्यक्तीसाठी फक्त एक बूस्टर आहे की ते जे काम गेल्या अनेक वर्षांपासून करतात ते योग्य मार्गावर आहे हे कुठे ना कुठे त्यांना इंडिकेट करण्यासाठी पुरस्कार हा दिला जात असतो. आणि दर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून जो आज पुरस्कार आपण या 3 जणांना दिला, माझी खात्री आहे की याच्यातून ते ज्या क्षेत्रामध्ये आज काम करत आहेत त्याच्यामध्ये काम करत असताना त्यांना अधिकच प्रेरणा मिळणार आहे. आणि त्याचं पहिलं उदाहरण ताई आपण त्यानिमित्ताने मंत्री म्हणून काम करते, काम करत असताना विभाग म्हणून काम करत असताना माझ्या काही जबाबदाऱ्याच असतात. त्यामुळे आम्ही कुठेही काही कोणावर उपकार किंवा काही असं जगावेगळं काम करत नसतो. वी चोजन दॅट जॉब अँड इट इज आवर प्राईम ड्युटी टू ॲक्च्युली इम्प्लिमेंटेड अँड कम्प्लीट दॅट जॉब इन एव्हरी प्रॉपर वे पॉसिबल. पण तुम्ही जे करत आहात ते आपल्या तुमच्या अनुभवातून, तुमच्या जीवनातून जे काही तुम्हाला अनुभव मिळालेले आहेत, तुम्ही स्वतः सुद्धा ज्या संघर्षातून गेलेला आहात, तुमच्या रोजच्या अडीअडचणी आहेत, त्या सगळ्या बाजूला ठेवून तुम्ही जीवनामध्ये काम करत आहात. त्या आमच्या सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी आणि मी तुम्हाला सगळ्यांनाच खूप मनापासूनच्या शुभेच्छा देते. आणि आज तुम्हाला हा पुरस्कार मिळत आहे, पण तुमच्या सोबत गेल्या अनेक वर्षांपासून जे काम करत आहेत किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही सकारात्मक बदल घडवलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज कुठे ना कुठेतरी व्यक्ती म्हणून आपल्याला काय मिळालं तर त्याचे एक उदाहरण आजचा हा कार्यक्रम निश्चितपणाने आहे. मी आमदार महोदयांना आणि त्यांच्या पत्नीचं सुद्धा काम गेल्या अनेक वर्षांपासून बघत आलेले, खास तर महिला व बालविकास विभागाची मंत्री झाल्यापासून अधिक माझा संवाद आपल्यासोबत झाला. आणि अनाथ बालकांसाठी आपण केलेलं काम हे मी जवळून या गेल्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये अनुभवलेलं आहे. 2018 मध्ये आपण पहिला निर्णय घेतला. आदरणीय फडणवीस साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि अनाथांना 1% आरक्षण देण्याचा निर्णय झाला. मधल्या कालावधीमध्ये काही 3-4 वर्ष गेली, त्याच्यामध्ये काही पुढाकार किंवा काही पुढे हालचाली झाल्या नाहीत. पण 2023 मध्ये पुन्हा एकदा त्या सगळ्या जी प्रोसिजर आहे त्याला सुरुवात झाली आणि मला मनापासूनचा आनंद आहे की विभाग म्हणून मी जबाबदारी घेत असताना फडणवीस साहेब, आपण सगळी मंडळी असाल, आपण सगळे त्याचा पाठपुरावा करत होतात आणि आज 500 पेक्षा अधिक अनाथ मुलांना आपण शासकीय नोकऱ्यांमध्ये अनेक अशा अंगामध्ये आपले सुद्धा स्टाफमध्ये काम करणारे आहेत जे अनाथ मुलं होते आणि त्यांना आपण आज हा शासकीय कामकाजामधला अनुभव देतात. त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये एका बाजूला 1% आरक्षण मधून अधिकाधिक अनाथ मुलांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं, पण त्याचबरोबर पुढचं आपलं टार्गेट आहे की म्हाडासारख्या सदनिकांमध्ये रिझर्वेशन तुम्ही आणि मी आपण एकत्रितपणाने पुढच्या कालावधीमध्ये काम करूया. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं तर विशेष लक्ष या उपक्रमावर नेहमी असतं. हे मी गेल्या 1.5-2 वर्षापासून अनुभवलेलं आहे. पण त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांचेही आपण सहकार्य घेऊन आपण हा जो पुढचा आपलं जे पुढचं उद्दिष्ट आहे ते आपल्याला त्या निमित्ताने निश्चितपणाने साध्य करायचंय. आम्ही बालगृहामध्ये सुद्धा आता 18 वर्षापर्यंतची जी वयोमर्यादा आहे ही 21 वर्षापर्यंत वाढवण्याचा सुद्धा पडतात त्यावेळेला ती ब्लँक असतात. म्हणजे बऱ्याचशा वेळेला म्हटलं जातं की आपण एका कुंभणामध्ये राहिलो की त्या कुंभणाच्या बाहेर आपल्याला अचानक टाकलं की आपल्याला माहित नसते की आपण कशा पद्धतीनं त्या जगामध्ये आपण वावरायचं आणि हीच परिस्थिती होत असते. शेवटी एका कुटुंबामध्ये वाढलेलं जे लेकरू असतं
त्याला त्याच्या आई वडिलांची साथ असते, त्यांचा आशीर्वाद असतो, त्यांचं गायडन्स असतं. वेळोवेळी जरी ते लेकरू पडलं तरी उचलायला त्याचे वडील पहिल्यांदा त्याला त्या ठिकाणी जात असतात. पण ही जी अनाथ बालकं असतात यांना खऱ्या अर्थानं कोणच गाईड करायला नसतं आणि म्हणून 18व्या वर्षी ज्या वेळेला ते बाहेर पडतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांच्या संघर्षाची सुरुवात होत असते. म्हणून आपण तोही एक वयोमर्यादा वाढवण्याचा एक सकारात्मक आपण प्रस्ताव तयार करत आहोत. मला खात्री आहे शासनाची त्याला निश्चितपणाने मान्यता मिळेलच आणि पुढे सुद्धा त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये अगदी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्याच्याही पलीकडे त्यांना काही करायचं असेल, कारण आता ग्रॅज्युएशन करून काही तसं साध्य होत नसतं. एक काळ असा होता की एकाने मॅट्रिक पास केली तरी त्याला नोकरी लागून जायची, नंतर 12वी आली, नंतर ग्रॅज्युएशन आलं. पण आता पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्याच्यासोबत संलग्न सुद्धा काही ना काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कराव्या लागत असतात. आता जे सामान्य कुटुंबामध्ये राहिलेले असतात त्यांना या सगळ्या गोष्टींसाठी धडपड करावी लागत असते. तर अनाथांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असताना किती अडीअडचणी येतात आणि या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्यात आणि या आपण क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतात. अनेक अनाथ बालकांना आपल्या छताखाली आपण घेतलं आणि खऱ्या अर्थानं त्यांना एक उज्ज्वल भवितव्य मिळू शकतं हे स्वप्न जे आहे ते तुम्ही दाखवलं आणि फक्त ते स्वप्न दाखवून थांबलं नाही तर ते पूर्ण करण्याची क्षमता सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण केली. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला सभापती मोदयांसोबत उपस्थित राहता आलं, कारण मला वाटतं त्यांची सुद्धा त्या पदावर विराजमान झाल्यापासून शासकीय कार्यक्रम अनेक झाले असतील, पण आज पहिल्यांदा तर्पण फाउंडेशनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सभापती या पदावर विराजमान झाल्यानंतर आज ते आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या समवेत आणि इतर सर्व मान्यवरांच्या समवेत ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा सर्व मान्यवरांच्या समवेत आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मला संधी दिली. मी आपले मनापासूनचे ऋण व्यक्त करते. नवीन वर्षाची सुरुवात ही या कार्यक्रमापासून होणं हे आमच्या सर्वांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे. शुभेच्छा देते. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांसाठी निरोगीमय जावो आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांसाठी यशमय जावो अशीच प्रार्थना या निमित्ताने करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मातीच्या गोळ्याला ते नवे रूप कुंभार, सहजपणे जन्म येईल नवा एक आकार, मार्ग सदा दाखवतील आम्हा तुमचे आजचे विचार. ताई, आपण आज आलात, मनापासून आपले खूप खूप आभार. तर्पण युवा पुरस्कार तर्पण फाउंडेशन तर्फे आज होतो आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा पुरस्कार गेल्या 4 वर्षापासून देण्याचं तर्पण फाउंडेशनने जाहीर केलं. त्याप्रमाणे या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे, त्याचबरोबर आमदार आणि तर्पण फाउंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकांत भारतीय, संस्थापक व अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, कार्यकारी संचालक ओफाड हॉस्पिटल खोदकीवालाजी, इस्पनचे प्रवक्ता नित्यानंद चिरंदाजी यांनी आज पुरस्कार प्राप्त केले अशा गायत्रीताई पाठक, अशोक देशमाने, मंगलाताई वाघ उपस्थित असलेले या सभागृहामध्ये सर्व उपस्थित या तर्पण फाउंडेशनवरती विशेष असं स्नेह आपला आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणारे सर्व व्यक्ती, पत्रकार आणि छायाचित्रकार. आज आपण या तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून तर्पण पुरस्कार हा 4थ्या वर्षामध्ये देत असताना खऱ्या अर्थानं 4 वर्ष आयुष्य असलेल्या या संस्थेचं माझे राजकारणातील सहकारी आणि राजकीय क्षेत्रामध्ये प्रारंभीच्या कालखंडामध्ये मार्गदर्शक राहिलेले श्रीकांत भारतीय
यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं हा तर्पण फाउंडेशन स्थापन झालं. आणि तर्पण फाउंडेशन स्थापन झाल्यानंतर मी विचार करत होतो की आज मला या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण बोलवलं आहे. आणि अधिकारी सांगितल्याप्रमाणे हा एक आगळा वेगळा कार्यक्रम माझ्या आता पूर्ण राजकीय जीवनामध्ये मी पहिल्यांदाच आता अनुभवतोय आणि उपस्थित राहिलेलो आहे. आणि खरं तर संविधानाच्या नियमाप्रमाणे भारत देशाच्या नागरिकाला ज्यांनी जन्म घेतलाय त्यांना जगण्याचा अधिकार आहे. हा फक्त संविधानात आणि घटनेत दिलेली तरतूद म्हणून अनाथ आश्रम आपण चालवतो. त्यांना शासकीय माध्यमातून फंड देखील उपलब्ध करून देतो. परंतु नेमकी गरज काय आहे आणि अनाथ आश्रमामध्ये असलेले अनाथ की ज्यांना पालक नाही अशांना खऱ्या अर्थानं 75 वर्षांनी देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर तत्कालीन आणि विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 1% आरक्षण दिलं. परंतु ते 1% आरक्षण दिल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तेवढी क्वालिटीचे ते विद्यार्थी तयार झाले पाहिजे. आणि 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर अनाथालयामध्ये त्यांची संगोपन झालंय. परंतु त्यांना योग्य ती दिशा देणं, योग्य ते मार्गदर्शन मिळणं, योग्य ते त्यांना जॉब मिळणं अशा सगळ्याच्या कारणासाठी तर्पण फाउंडेशन काम करतं. आणि ही श्रीकांतजींची संकल्पना आणि त्यांचा राजकीय अनुभव आणि संघटनात्मक भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असल्यामुळं त्यांचा एका वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संपर्क आला. त्यांना त्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने जोडलं. आणि शेवटी आपण जीवनामध्ये जन्म घेतल्याच्या नंतर कुणाच्या तरी कामाला आलं पाहिजे, कुणाच्या तरी आपण दुःखामध्ये सहयोग दिला पाहिजे. खऱ्या अर्थानं जीवनाचा जो अर्थ आहे की आपल्याला आत्मिक समाधान मिळण्याची जी गोष्ट असते. माणूस जीवनामध्ये किती पैसा मिळवेल, किती श्रीमंत होईल, कितीही नाव कमवेल, पण त्याच्या आत्माचं जेव्हा समाधान होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं त्याला माणूस म्हणून जगण्याचा आनंद मिळेल. आणि या जीवनामध्ये तर सगळेच माणसं श्रीमंत व्हायला आले, मोठे व्हायला आले, पैसाही कमवतात, नावही मोठं झालं पाहिजे, सगळ्यांनी रिस्पेक्ट दिला पाहिजे. परंतु अशा काही जीवनामध्ये आणि समाजामध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी काम करणारं म्हणजे हे तर्पण फाउंडेशन आहे. मला वाटतं या माध्यमातून आपण जे काम करताय ते नक्कीच आपण गौरवाचं काम करताय, सर्वांसाठी अतिशय आदर्शवत काम करताय. आणि ज्यांनी तुम्ही अनाथालयामध्ये आणि त्याच्यानंतर आपलं मार्गदर्शन घेतलं अशा गायत्रीताई पाठक असतील, अशोक देशपांडे असतील, मंगलाताई वाघतर, मती मंद आणि अनाथ या दोन्हीचे कॉम्बिनेशन चालवतात. मला असं वाटतं की याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण आपल्या जीवनामध्ये पाठीमागे जाऊन पाहण्याची आवश्यकता. आपण जन्म दिलेल्या मुलांना देखील आपण चांगल्या पद्धतीने सांभाळू शकत नाही. हे कोणाची मुलं आहेत, त्याला आई आहे की नाही, बाप आहे की नाही, या समाज जीवनामध्ये त्यांना जगण्याचा अधिकार आहे. पण त्यांना कोण सहकार्य करणार, कोण मार्गदर्शन करणार, त्यांना कोण नीटनाटकी चांगली दिशा देणार. आणि या सगळ्या त्रुटीचा बारकाईने अभ्यास करून ह्या तर्पण फाउंडेशनने निर्मिती केली आहे. दिवसेंदिवस याची व्याप्ती वाढत असताना तुम्हाला आम्हाला दिसते. मला वाटतं 4थ्याच वर्षामध्ये संपूर्ण राज्याचं एका चांगल्या पद्धतीनं लक्ष वेधण्याचं काम आपण श्रीकांतजी, आपण आणि आपल्या टीमने केलेलं आहे. कधी चांगलं काम करायला कोणाला आवडतच, परंतु या समाज जीवनामध्ये जे दुर्लक्षित घटक आहेत, जे उपेक्षित आहेत, जे वंचित आहेत, जे अनाथ आहेत, अशा लोकांना न्याय देण्याची भूमिका आपण आणि आपल्या टीमच्या माध्यमातून दिसते. आणि त्याच परिवारातील आपल्या सहयोगी, सहकारी आणि परिवारातील मिसेस देखील याच्यामध्ये आपल्याला सहकार्य देतो. ही खरंच मोठी वाखणण्याची गोष्ट आहे. आणि म्हणूनसाठी मी एका अशा चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे, मला देखील मनापासून आत्मिक समाधान आहे. शेवटी आपण सगळेजण एका दिशेने जातो, सगळ्यालाच या जन्म घ्यायचा आहे. मला वाटतं नित्यानंद महाराजांनी सांगितलं अनेक वेगवेगळ्या पद्धतीने जन्माला आल्याच्या नंतर तो मरणार आहे, हे त्रिकालाबाधी सत्य आहे. पण
दरम्यानच्या कालखंडामध्ये काय काय करतो माणूस, परंतु खूप काही कमवलं. जसं सुख वाटायचं आपण सांगितलं, सुख वाटल्यानंतरच उत्तरार्धाच्या काळामध्ये आपल्यालाही सुख मिळतं. अनेक करोडपती आणि अब्जाधीश असेही बघितले की त्यांचा उत्तरार्ध कसा जातो आणि काय जातो, आणि लोक सगळी त्याच्यावरती चर्चा करतात. खूप श्रीमंत होतो पण अपत्य चांगली मिळाली नाही. खूप श्रीमंत व्यक्ती होता पण त्याला अपत्य चांगली मिळाली नाही, त्याच्यामुळे ते त्यांच्यापासून वेगळे राहतात. पण ज्यांना आई नाही, ज्यांना बाप नाही, सांगता येत नाही, बोलता येत नाही, समाज जीवनामध्ये त्यांची ओळखही नाही, अशा लोकांचं आपण संगोपन करतात, अशा लोकांना आपण मार्गदर्शन करतात, अशा लोकांना आपण जीवन कशा पद्धतीने जगायचं हे तर्पण फाउंडेशन शिकवतं. त्याच्यामुळे तुमचा गौरव हा मोठा आहे. आणि म्हणून अशा कामासाठी मी सभापती झाल्याच्या नंतर निश्चितच श्रीकांतजी मला सांगितलं, मी काल सभागृहामध्ये नव्हतो, पण मी का नव्हतो तुम्हाला माहित आहे. मी नाशिकला गेलो. नाशिकला गेल्याच्या नंतर आम्ही अनाथ बालकांना ज्यांना संगोपन केलं, मार्गदर्शन केलं, असे 5 आमचे PSI झालेत मुलं, 38 कॉन्स्टेबल झाले, आणि त्यांच्या दीक्षांत समारंभाला मी उपस्थित होतो. आणि मला हा मुद्दा सभागृहात मांडायचा. सगळे नियम बाजूला सारून श्रीकांतजीला म्हणलं, हा तुम्ही मुद्दा मांडा, लोकांना जगाला महाराष्ट्राला समजून द्या की तर्पण फाउंडेशनने काय केलेलं आहे. आणि म्हणून 1207 मुलांना आपण 4 वर्षामध्ये त्यांचं संगोपन केलं, त्यांना दिशा दिली, त्यांना जॉब मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न केले. मला वाटतं गोयल साहेबांनी आता मोबाईल टाकले. 18 वर्ष पूर्ण केल्याच्या नंतर ज्यांना आदित्यजींनी सांगितलं त्याप्रमाणे आई नाही, बाप नाही, चुकलं तर कोणी सांगायला नाही, अनाथालयांनी सोडून दिलंय, करणार काय. हे जग सगळं असं उजाड मावळण असल्यासारखं जाणवतोय, दिसतंय, बघतोय. अशा लोकांच्या पाठीशी उभा राहण्यापेक्षा लहान मुलांना त्यांच्या हातात एका चांगल्या दर्जाचा मोबाईल, सगळे सुखी आणि आनंदी आहेत, त्याचा अनुभव ते घेतील आणि त्याची त्रुटी नेमकी शोधली आणि आज अनाउन्समेंट देखील केली. मला वाटतं मुलगी लग्न होऊन गेल्याच्या नंतर जर तिला काही अडचण आली तर ती माहेरची आठवण करते. अनाथालयातली मुलगी गेल्याच्या नंतर तुम्ही कोणाला आठवायचं, ते नेमकं शोधलं आणि त्यांनी माहेरचा दिवाळीला, पाडव्याला, कोणत्याही सणाला आपल्याला माहेरी जावं लागेल असं एक माहेर निर्माण करण्याचं देखील अनाउन्समेंट केली. आदित्यताईंनी सांगितलं की 18 ते 21 करू, परंतु माझं असं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये तर्पण फाउंडेशननी जे जे उपक्रम हाती घेतले ते महाराष्ट्र शासनाने त्यांना सहकार्य केलं पाहिजे, साथ दिली पाहिजे आणि त्याच्या कोणीच करत नाही, सरकारचा तो काम करण्याचा भागच नाही. ते जर काम पुढे होऊन कोणी करत असेल तर सरकारने त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका देखील घेतली पाहिजे. आणि म्हणून या 4थ्या वर्षामध्ये अतिशय नेत्रदीपक आपण ही कामगिरी करत आहात. निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी करत आहात. तुम्हाला राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचे सहकार्य देखील लाभलेले. त्यामुळे तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून वंचित, शोषित, उपेक्षित, अनाथ या लोकांच्या पाठीशी उभा राहून हे पुण्याचं काम तर्पण फाउंडेशनच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून अशाच पद्धतीने चांगलं झालं पाहिजे आणि समाज जीवनामध्ये एक आदर्श काम करण्याची भूमिका तर्पण फाउंडेशनने घेतलेली आहे. पुढील कालखंडामध्ये अधिकाधिक ते गतीनं आणि एक चांगल्या क्वालिटीनं होण्यासाठी मी जरी या विधान परिषदेचा सभापती असलो तरी मला माहित आहे की सभापती पदावरती बसल्याच्या नंतर अधिवेशनाच्या कालखंडामध्ये गोयल साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा विधानसभेकडे आणि विधान परिषदेकडे लागलेल्या असतात. त्यामुळे जेव्हा केव्हा हा प्रस्ताव येईल तेव्हा ज्या वेळेस भूमिका अनाथाची आणि तर्पण फाउंडेशननी हा जो काही ड्राफ्ट येईल त्या माध्यमातून नक्की माझ्या मनामध्ये तर्पण फाउंडेशनची आठवण राहिल्याशिवाय राहणार नाही.
किंवा अशा आगळ्या वेगळ्या चांगल्या कार्यक्रमाला 2025 मध्ये मला बोलवलं. निश्चितच मला देखील आत्मिक समाधान मिळाले. त्यामुळं मी काल शिर्डीमध्ये होतो, गुजरातला जाणार होतो, अचानक दौरा रद्द झाला, पण मी श्रीकांतला शब्द दिला होता काही झालं तरी मी कार्यक्रमाला पोहोचणार आहे. त्यामुळे आज दिवसभर शूटिंग करून कार्यक्रमाला पोहोचलोय. कधीही केव्हाही मला सांगा, कामाच्या संदर्भात सांगा, सहकार्याच्या संदर्भात सांगा, कुठेही उपस्थित राहायला सांगा. मी दर्पण फाउंडेशनचा एक सदस्य या भूमिकेतून भविष्यामध्ये काम करेन एवढंच यावेळी सांगतो. पुरस्कार विजेत्यांना मनापासून शुभेच्छा देतो की आपल्या हातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम होत आहे. आपल्याला पुरस्कार दिलेला आहे. आपल्याला पुरस्कार देऊन आपल्या कामाची निश्चित स्वरूपामध्ये दर्पण फाउंडेशनने दखल घेतलेली आहे. आणि मग आपण जे काम केलं तर आपल्याला जो लाभ झाला तो इतरांना देखील झाला पाहिजे, इतरांना देखील मार्गदर्शक ठरला पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपण भविष्य काळामध्ये देखील करावं. अशा पद्धतीच्या आपल्याला देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो. दर्पण फाउंडेशनने विशेष करून श्रीकांतजी मला इथे बोलवलं, मान सन्मान केला, यथोचित मान सन्मान केला, त्याबद्दल मी ऋण आणि आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर खूप खूप धन्यवाद. आमचे संचालक श्री गगन महोत्रा यांना विनंती करते त्यांनी आभार प्रदर्शन करा.